नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पद संख्या आहे 37 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 30,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला जॉब मिळणार आहे। तर आपण संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ, या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या इथे 37 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा, दर सोमवारी तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे। वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 30,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण आहे कोल्हापूर, या ठिकाणी ही जॉब असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे करायचा आहे। निवड प्रक्रिया ही तुमची मुलाखतीद्वारे होणार आहे। शैक्षणिक पात्रता MBBS, BMH, BHMS आणि BHMS असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण PDF मध्ये माहिती पाहूया। कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत भरती निघालेली आहे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी खालील तक्त्यातील दर्शविलेले विशेष यांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे। तर खालील नमूद केलेल्या पदासाठी कंत्राटी स्वरूपाची ही भरती असून राष्ट्रीय आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाच्या धोरणानुसार पदाची नियुक्ती केली जाणार आहे। 29 जून 2026 अखेर राहणार आहे। म्हणजे बघा, प्रत्येक सोमवारी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इथे बोलवण्यात आलेलं आहे। तर कुठली पदे आहेत आपण हे पाहणार आहोत। तर टोटल 37 जागांसाठी इथे भरती होणार आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्यामध्ये बघा पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी जागा आहे। शैक्षणिक पात्रता बघा, MD पीडियाट्रिशियन आणि MD गायनेकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला रिक्त पदे 8 आहेत आणि गायनेकोलॉजिस्टसाठी सुद्धा 8 पदे आहेत इथे। आणि त्यानंतर तुमची कुठे निवड केली जाणार आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पॉलिक्लिनिक विशेष तज्ञ यांच्यासाठी बघा 15व्या वित्त आयोगाअंतर्गत इथे भरती होणार आहे। गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी बघा एज्युकेशन इथे काय लागणार आहे, MD MS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एक जागा आहे आणि तुमची नियुक्ती कुठं केली जाणार आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे। ऑप्थॉमॅलॉजिस्ट यांच्यासाठी MS ऑप्थॉमॅलॉजिस्ट असेल आणि एक जागा असेल तर तुम्ही एक MS ऑप्थॉमॅलॉजिस्ट असाल आणि इथे एक जागा। डर्मॅटॉलॉजिस्ट यांच्यासाठी बघा MD असेल आणि 4 जागा आहेत। कुठे जागा आहे ते सांगण्यात आलेलं आहे। सायकॅट्रिक यांच्यासाठी बघा MD सायकॅट्रिक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता, 5 जागा आहेत। ENT स्पेशालिस्ट यांच्यासाठी सुद्धा MS ENT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, त्यानंतर कोल्हापूर अंतर्गत आणखी एक पद आहे। कोल्हापूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सुद्धा इथे भरती होणार आहे। अधिकारी MBBS MMC काउन्सिलिंग नोंदणी अनिवार्य आहे। 60,000 तुम्हाला इथे पगार मिळणार आहे। एकूण 7 जागा आहेत। त्यामध्ये बघा अज साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, EWS साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 2 असे टोटल 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, तुम्हाला महत्त्वाच्या सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत। ही पदे निवड कंत्राटी स्वरूपाचे असून पदावर कायमस्वरूपीचा हक्क गाजवता येणार नाही आणि शासकीय नियमित समावून घेतले जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि कुठल्याही प्रकारचे गव्हर्नमेंटचे जे संरक्षण अधिकार आहे ते तुम्हाला लागू राहणार नाहीत, इथे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांचे प्रत्येक आठवड्यास एक भेट याप्रमाणे प्रति भेट 2,000 रुपये इतके मानधन त्या तुम्हाला इथे देय भत्ते लागू असणार आहेत। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पॉलिक्लिनिक विशेष तज्ञ ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी प्रत्येक आठवड्यास एक भेट आणि ऑप्थॉमॉलॉजिस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट सायकॅट्रिक ENT स्पेशालिस्ट यांच्यासाठी पंधरवड्यातून एकदा प्रति भेटीस 2,000 रुपये प्रति
रुग्ण 100 रुपये असे तुम्हाला इथे पगार देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास बघा 29/6/2026 पर्यंत कालावधी राहणार आहे. नेमणूक दिली जाईल. त्यापुढील कालावधीसाठी राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडून आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ठेवण्यास पदाची मंजुरी इथे तुम्हाला मिळणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. पदाची संख्या, शैक्षणिक अर्हता, मानधन, वयोमर्यादा तसेच अटी शर्तीची गरजेप्रमाणे बदल करण्याचा अधिकार हा त्यांच्याकडे, समितीकडे तसंच अध्यक्षाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि नियुक्ती केल्यानंतर अटी शर्ती मान्य असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून तुम्हाला इथे लिहून द्यायचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि विशेषतज्ञ यांची सेवा समाप्तीची वय 70 वर्ष असून 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांची इथे निवड केली जाणार नाही आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा काही नियम अटी दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला सेम अटी शर्ती या पदासाठी सुद्धा इथे असणार आहेत. या पदाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.